मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. सो घरातून निघायला भरपूर घाई झाली, कारण ऑफिसला कोण लेट झाले. ताई येणार होती, तिची ट्रेन लेट झाली, 3 तास लेट झाली. सो सगळ्यांनाच लेट झालेलं आहे. गडबडीत आम्ही घरातून ब्लॉग काढू नाही शकलो. तो फायनली आम्ही आलेलो LTT वरून. तो LTT कर्मी आपण पकडणार आहोत, जो रत्नागिरीला आपण उतरणार आहोत सकाळी 6 वाजता. तो हा आपला प्रवास असेल आजचा. तो आपल्याबरोबर बघूया कोण कोण. इकडे आरोही, हे बघा ताई आली हैदराबादवरून, आजच उतरले आणि आजच निघालो आम्ही रत्नागिरीला. इकडे दादा आहे आणि इकडे आपला अभि आहे. इथे रितिका आहे. रितिका कुठे आहे? हाय रितिका. अनुश्री, हे बघा अनुश्रीची तर भरपूर मजा आहे. तो आता आपल्या ब्लॉगमध्ये आपला पूर्ण प्रवास दिसणार आहे आपल्याला. सो आपण बाबांना मिस करतो या प्रवासामध्ये. चला तर मग आपण बाबा असे भरपूर झाले ते. तो चला तर आपण निघूया. यानंतर आपले 5-6 तो आपले रत्नागिरीचे ब्लॉग येणार आहेत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. 5-6 दिवस एन्जॉय करा. तो चला तर बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती अंबे माते की. चला हे बघा अनुश्रीची मजा झाली. हाय, हे बघा हे बघा हे बघा. चला आपण इथे थंडा घेतलेला आहे मस्तपैकी मँगो, आणि इथे मिरिंडा आहे. सो आता कधी वाजता निघते माहिती नाही. आम्ही आलो आहे बघा. गर्दी नाही ट्रेनला, कारण जून महिना आहे म्हणून. तर आपण जाऊया. हे लोक आतमध्ये आपल्या सिटिंग भेटले समोर, आपण पूर्ण बघू शकतो. ताई बघा इकडे. चल मग निघूया आपण, जाऊया आतमध्ये. तर आयुष आपल्याला सोडायला आलेला, तो पण लेट आला ना. 5 मिनिटं आम्ही आतमध्ये आल्यानंतर येऊन गेला होता. त्याच्यासाठी खाऊ आणला होता ना हैदराबादवरून, म्हणून. तो आता तो निघालाय तो पण. चल आयुष, बाय, भेटू. मी फोन मिस कॉल देईल ना. मित्रांनो फायनली आपली ट्रेन निघालेली आहे बघा. सो LTT वर निघाली आहे. तर मला वाटतं डायरेक्ट ठाणे पनवेल करत जाणार आहे. तो आता आपण बसूया. चल झाला काय तुझा? चला 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 चला. ए आपापली जागा घ्या रे बाबा. चला हे चेंज व्हा सगळ्यांनी. हे बघा अशी मस्ती चालू आहे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. हाय, काय देऊ? नको. वाजले 11:15 आणि आले पनवेल. आणि इकडे समोसे आणि वडापाव येतोय एक एक. पनवेलच आल्यावर सगळं यायला लागले, पण आम्ही ऑलरेडी जेवून आलोय. इकडे आम्ही व्लॉग बघतोय आणि आम्ही चहाची वाट बघतोय, चहा भेटतो काय म्हणून. तो चहा तर नाही आहे. इकडे आपली ताई तर झोपले. अनुश्रीची तर फुल मजा चालू आहे इकडे. असे वडापाववाले फिरतातच बाहेर. पाणीवाला तरी घ्या, पाणीवाला तर इसको बोला ना आने के लिए. पोलिसांना पण रागू देऊन झाला. पोलिसांना पण रागू देतो. बोला आता काय बोलणार, कोणालाच घाबरत नाही आमचं बरोबर. तो मित्रांनो फायनली पेणवरून आपली आता ट्रेन निघणार आहे. पेणला एक 10 मिनिटाली थांबली होती. आय थिंक सिग्नल भेटला होता म्हणून. फायनली निघालेली आहे ट्रेन. हे आपला पेणचं स्टेशन आहे. सो इथून आपली ट्रेन निघालेली आहे. चला बोला गणपती बाप्पा मोरया. एकदम सुमसाम आहे, एकदम कोणत नाही पेण. ते बघा हे बघा. ऐ बघा बघा बघा. सो मित्रांनो बघू शकतो आपण जून महिन्याला तरी गर्दी भरपूर आहे. आणि आता आपण चाललोय सगळी. त्यांना आता आपली मोठी लोक पेरणीला येतील. आता गर्दी बघा मित्रांनो. वातावरणावर मस्त झालं ना पावसासारखं. मित्रांनो आपली फायनली ट्रेन निघालेली आहे बघा. बाय बाय करा सगळ्यांनी ट्रेनला. शकतो आपण निघालो आता. ट्रेन पण आपली निघाले मागे. तर आपण थोडा चहा घेऊ आणि मग निघूया पुढे. वरती आपण रिक्षा बोलवलेली आहे. तर आपण जाणार आहोत आपल्या घरी रिक्षाने. फायनली अनेशी नाही मला उचलून घ्यायला सांगितलं. कुठे आलो बाबा आपण? कुठे? इथे पाहिजे मग या बोल सगळ्यांनी या गावाला. हां तर आपण चहा वडापाव ना. वडापाव खायचा आपण. चला बरं आपण वडापाव खाऊया. आम्ही वडापाव घेतलेला आहे खायला.
त्यांना तिकडे दिलेले पुढे तर घेतो आगे बांध दिला वडापाव. मी वडापाव घेतलेला आहे तो वडापाव आणि चहा घेतो आणि थेट निघतो आपल्या घरी जातो. फायनली आपण चहा घेतलेला आहे मस्त वडापाव पण खाऊन झालाय का. अरे व्हेरी गुड. अनुश्रीने काय घेतला बाबू तू आता काढू नको घरी गेल्यावर खायचं. तर बघ कोण आहे रत्नागिरी स्टेशन घरी गेल्यावर का बाबू. तर मित्रांनो आता आपलं रत्नागिरी स्टेशन किती सुंदर झाले बघा सगळी व्यवस्था केली इथे. आता बाहेर जाऊया आपण. तो फायनली बघा रत्नागिरी स्टेशन आणि नदीच्या बाहेर बघा गेलेलं आहे. वेलकम टू मँगो सिटी. किती सुंदर वाटतं बघा. इथे रिक्षा स्टँड आहे आणि हा आहे रत्नागिरी स्टेशन. वेलकम टू रत्नागिरी रेल्वे स्टेशन. रिक्षा स्टँड आणि पार्किंग किती मोठी दिली आहे. सरळ गेला आपला मेन रोडवरती जिथून आपल्याला गाड्या भेटू शकतात जे ST असते ती. आणि हे बघा आजूबाजूला परिसर बघा किती छान आहे. आणि इकडे आहे आपलं कोकणचं स्टेशन कोकण रेल्वे रत्नागिरी. बघा किती सुंदर वाटतंय बघा. वेट करूया आपल्या गाडीचा कारण माणसं भरपूर असल्यामुळे आपण 6 जणांची गाडी बोलवली म्हणजे बोलेरो बोलवली. बघू आता येते कधी ते. मित्रांनो फायनली आम्ही 4 व्हीलरमध्ये बसलेलो आहे. आमच्या गावातील मित्राने आपली अरेंज करून दिलेली आहे. तो आता आपण निघतोय आपल्या घरी जाण्यासाठी. बोला गणपती बाप्पा. आपण रत्नागिरी स्टेशनवरून रत्नागिरी स्टेशनपासून थेट आपल्या घरी जाण्याचा प्रवास सुरू झाला. जाताना आपली मेन म्हणजे लालपरी दिसली. ती नाही दिसली तर आपल्या गावचा फिलिंग येतच नाही. तर ती बघून एक मनामध्ये खूप आनंद वाटला. रत्नागिरी स्टेशनपासून निघाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की रस्ते खराब असतील पण रस्त्याचं काम सुरळीत चालू होतं त्यामुळे कोणतीही दगदग नव्हती किंवा कोणतेही रस्ते खराब नव्हते. सो आम्ही आरामशीर आमचा प्रवास सुरू झाला. सो छान असं निसर्गरम्य वातावरण आणि त्यातून हा आपला असा मस्त मुंबई टू गोवा जाण्याचा रस्ता म्हणजे रत्नागिरीतून थेट आपल्या घरी जाण्याचा रस्ता. सो खूप छान वाटत होता. निवळी गावात आम्हाला हे वॉटर पार्क बघायला मिळालं. सो खूप छान आहे पण बघूया आता कधी जायचा योग येईल तेव्हा येईल. पण आजूबाजूचं निसर्ग बघून हिरवगार असं झाडी झुडपं आणि पाऊस रिमझिम पाऊस पडत होता त्यामुळे एक भन्नाट असा एक्सपिरियन्स आज आम्हाला मिळत होता. सो थेट आम्ही असं निघालो आमच्या घरी जाण्यासाठी आणि एवढं मस्त असं वातावरण होतं त्यामुळे खूप मजा येत होती. आता आपण आलेलो आहोत चाफ्या फाट्यावरती. हा स्ट्रीक लेफ्ट जातो तो डायरेक्ट जातो गणपतीपुळे आणि सरळ जातो तो आमच्या कळदोंडी गावामध्ये म्हणजे हरिफाट्यावरती. सो आपण थेट निघालो. कधी आपलं गाव येते कधी आपली वाडी येते. सो फायनली आपला हरिफाटा आलेला आहे. ह्या हरिफाट्यावरून आपण लेफ्ट गेलं 1 किलोमीटर मध्ये आपलं गाव आहे. सो चला तर आपण जाऊया आपल्या घरी आणि थेट भेटूया आपल्या घरामध्ये. बरं आहे ना. पाऊस चालू झाला. होय होय होय. कुठे गेली ती. सगळं हिरवगार झालंय मित्रांनो. कसं वाटतंय 4 दिवस 3 वर्षांनी आला आपण आज. आपला बाबू नाही फक्त आपल्या बरोबर आज एवढंच खुश झाले असे. मिस करतो बाबा तुम्हाला. तुम्ही आता बरं वाटलं असं बाबाला मिस करतो. आपलं घरी मग मस्त गेले ते. फायनली आपण आपल्या घरच्या इथे जातोय. मस्त गेलं करून पाणी आण.
फायनली आपल्या घरात आलेलो आपण. हे बघा आपलं घर मित्रांनो. हे बघा आंब्याचं झाड आहे. वहिनी हे बघा. चला आतमध्ये जाऊया. चला चला लोक चला. कल्पनेचं पायावर पाणी ठेवते. आता कुठे जायचं? हे जो कुठे आला? कुठे आला? आमची केळी मागे तोडलं का? तुटलं. हो कुठलं ते? नारळाचं सगळं तोडलं. येऊ नंतर एक टूर करू आपल्या घराचं, दाखवू आपलं पूर्ण घर है ना. तर फ्रेश होऊन घेऊया. तो मित्रांनो फायनली आम्ही आलेलो बघा. जरा फ्रेश होतो, चहा घेतो, मग आपण भेटूया. चला आलो तुम्हाला. हाय. हे बघ कशी. नको बाबा नको नको. ये गाव दोन दोन आहेत आमच्याकडे बघा. दोन दोन आंबा आहे. भरपूर होते पण आता कमी झाले. ही लोक उरले त्याचा काय नाही. चल जाऊया. चला हा पेंडा ठेवला त्यांच्यासाठी. पेंडा इकडं फाटी आहेत आमची. पूर्ण व्हिडिओ आम्ही बनवू लवकरच. हे बघा गोटा आहे. थँक्यू. मस्त पैकी पक्कड आपला चहा. कोराचा गावाला आला की आपल्या कोराचा पहिला पाहिजे. मस्त पैकी एक चहा घेऊ आणि मग नंतर फ्रेश होऊ. चला तर मग सगळे बसले ते बघा. बिस्किटाची वाट बघतात. आईला बोलून बघा मित्रांनो हे आमच्या घरासमोरचं मस्त पैकी झाड आहे. आंब्याचं भरपूर आंबे लागायचे. पहिले ह्याच्यावरती बसून मी आंबे काढायचो पण आणि खायचो पण वरती बसून. सो आता काय 3-1 वर्ष यायला भेटलं नाही. आणि इकडे अनुश्री आपली. बाय कर सगळ्यांना. फायनली तुम्ही बघितलं असेल आता आपला हा प्रवास झाला. LTT तो आपला रत्नागिरी आणि थेट आपल्या घरापर्यंत. सो थोडीशी धावपळ झाली निघताना. त्यानंतर ठीक आहे. नंतर आरामदायी प्रवास होता. त्यानंतर आपण 4 व्हीलर बुक केली होती, पण केलेली होती. सो छान प्रकारे आपला प्रवास झाला. मस्त छानपैकी मस्त आपण कोरा चहा पण घेतला. गावाला तो मेन कोरा चहा मेन असतो. तो कोरा चहा पण घेतलेला आहे. सो असे ब्लॉग आता तुम्हाला बघायला भेटतील रोज. सो आय थिंक आज शुक्रवार. तर तुम्हाला आठवडी बाजार असतो आमचा गावातला. तर तो पण तुम्हाला बघायला भेटणार. तिथे आम्ही चाललो आहे आता थोड्या वेळाने. सो आत्तापर्यंत तुमचा मुंबई टू गावापर्यंतचा जो प्रवास कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका. सो टेक केअर. बाय बाय. आणि स्वतःची काळजी घ्या.